इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेचं तुम्हालाही टेन्शन आलंय का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत किंवा विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याची मदतच होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे, आणि जो की 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. काय आहे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, समजा ओ केंद्र आहे, त्याची त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला? 10 सेमी या ठिकाणी दिलेली आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेले बघा, जीवेची लांबी किती दिलेली आहे? 16, आणि केंद्रापासून त्या जीवेपर्यंतचं अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. जर आपण इथं ओ दिलं, इथं ए, इथं बी आणि इथं काय करू, सी हे नाव दिलं, ठीक आहे. तर एसीचं अंतर हे काय असतं? ज्या वेळेला वर्तुळ केंद्रापासून आपण जीवेवर लंब टाकतो त्यावेळेला ती जीवा दुभागते. म्हणजेच इथं जर 16 असेल तर एसी किती असणार आहे? म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे किती असणार आहे? 8 असणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला ओए म्हणजे त्रिज्या दिलेली आहे, ती किती दिलेली आहे बघा, इथं 10 सेमी दिलेली आहे. आणि काढायचं काय आपल्याला? ओसी काढायचंय. म्हणजेच आपण पायथागोरस प्रमेय वापरला तर या ठिकाणी बघा काय असणार आहे? एओचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग अधिक काय असतं? ओसीचा वर्ग असतं, ठीक आहे. एओचा वर्ग म्हणजेच काय झाले? 10चा वर्ग, एसी म्हणजेच 8चा वर्ग अधिक ओसीचा वर्ग, जो की आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. म्हणजेच काय झालं? ओसीचा वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64, वजा बाकी केली, इथं आले 6, इथं आले 3, बरोबर आहे. तर ओसी वर्ग बरोबर 36 आले. म्हणजे वर्गमूळ घेतलं तर ओसी बरोबर किती आले बघा? 6 36 म्हणजे 6 आलेलं आहे. म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून त्या जीवेचं अंतर हे किती असणार आहे? 6 सेमी इतके असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका, आणि त्याचप्रमाणे तुमच्या 8वीच्या मित्रांनाही आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे. काय सांगितलेले बघा, एका लघु कंसाचे माप 160 आहे, तर संगत विशाल कंसाचे माप किती? 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. खूप सोपा आहे. ज्या वेळेला एका लघु कंसाचे माप दिले जाते, विशाल कंसाचे काढायचे असते किंवा विशाल कंसाचे दिलेले असते, लघु कंसाचे काढायचे असते, अशा वेळेला एक सोपी ट्रिक म्हणजेच काय करायचे? 360 वजा लघु कंसाचे माप किती आहे? 160 वजा केले 0 0 आणि 2 200 अंश हे काय असणार आहे आपले? तर विशाल कंसाचे माप, ठीक आहे. ही सोपी ट्रिक आहे. म्हणजेच काय आले बघा, इथं 200 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, वर्तुळातीलच आहे. काय सांगितलेलं आहे? एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असणार आहे? ठीक आहे. ज्या वेळेला केंद्रीय कोन असतो त्यावेळेला बघा, केंद्रीय कोनाचं माप आणि लघु वर्तुळ कंसाचे माप हे काय असते? समान असते. म्हणजे विशाल कंसाचे माप काढायचे असेल तर आपण काय करणार आहे? 360 वजा 135 केले तर आपल्याला काय मिळणार आहे? तर विशाल कंसाचे माप मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, इथं झाले 10, 10तनं 5 गेले, किती राहिले? 5 राहिले. हातचे परत दिले, इथे झाले 5, 5तनं 3 गेले, 2 राहिले. इथं 3 तसंच असणार आहे, 3तनं 1 गेले, 2 राहिले. म्हणजेच विशाल कंसाचे माप हे काय असणार आहे? 225 अंश असणार आहे, जो की पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आणि हा प्रश्न 2017 ला विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे जो त्रिकोणावरती आहे. 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. काय विचारले बघा, पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापांवरून त्रिकोण रचना होणार नाही असं विचारलेलं आहे. तर आता या ठिकाणी जर विचार केला तर काय असतं बघा, की ज्या वेळेला 2 छोट्या बाजू असतात त्यांची बेरीज करावी. म्हणजेच किती बघा, इथं किती आले आपले? 9.5 आले. ही बाजू काय असणार आहे? तर तिसऱ्या बाजूपेक्षा काय असायला पाहिजे? मोठी असायला हवी. त्याच पद्धतीनं 7.2 या ठिकाणी मोठा आहे, ठीक आहे. ह्या दोघांचा विचार केला, 7 आणि 2 9 आले, 5 आणि 3 8, म्हणजेच काय झाले? ही परत मोठी आली. या ठिकाणी बघा 4.2 3.4 आणि 8.5 आहे. 8.5 ही बाजू आहे जी मोठी आहे. आता या छोट्या बाजूंची बेरीज केली तर इथं आले 6 आणि इथं आले किती बघा? 4 आणि 3 7, 7.6, म्हणजे ही बाजू या ठिकाणी मोठी आलेली आहे. म्हणजे
या बाजूंचा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढता येणार नाही. ठीक आहे. त्यामधीलच हा पुढचा प्रश्न दिलेला आहे जो की 2017लाच विचारलेला आहे. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची मापे किती दिलेले आहेत? अनुक्रमे 140 व 130 आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? ठीक आहे. आता जर समजा हा त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाचे बाह्य कोन म्हणजे एक कोन इथला 140 आहे आणि दुसरा इथला जर विचार केला तर हे किती आहे? 130 अंश आहे. ठीक आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता हे दोन काय आहेत? आपले सलग असणारे कोन आहेत, बरोबर आहे, म्हणजे त्याला रेषीय जोडीतील कोन म्हणतो. तर 180 वजा 130 केलं तर इथं आपल्याला किती मिळणार आहे? 50 अंश मिळणार आहे, बरोबर आहे. जर शॉर्ट मध्ये उत्तर काढायचं झालं तर इथं किती आहे? 140 म्हणजे 180 याला किती लागेल? इथं आपल्याला 40 अंश लागेल, बरोबर आहे. आता या दोन्ही बाजूंचा विचार केला तर दोघांची बेरीज ही किती येते? 90 अंश येते. म्हणजे हा जो राहिलेला कोन आहे तो किती अंशाचा असणार आहे? या ठिकाणी 90 अंशाचा असणार आहे, कारण त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. म्हणजे दिलेला त्रिकोण हा काय असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न बघितला तर या ठिकाणी बघा, एका त्रिकोणाचा दोन बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 115 अंश व 117 अंश आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करा, कारण याच पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. कमेंट नक्की करा. आता पुढचा आणि 10वा प्रश्न आहे बघा, काय सांगितलेलं आहे? काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपाद बिंदूचे स्थान हे काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता हा त्याच्याच खालचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 2023ला. प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, तर सोबतच्या आकृतीत कोन TPQ कुठं आहे बघा? आपला TPQ हा कोन दिलेला आहे. त्याच्यानंतर TPR हा कोन एकमेकांना काय आहेत? एकरूप आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बाजू PQ एकरूप बाजू PR दिलेली आहे. PQ आणि PR बाजू एकरूप दिलेली आहे. तर त्रिकोण QPT आणि RPT हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? आता या ठिकाणी बघा, बाजूला बाजू दिलेली आहे, कोणाला कोण दिलेली आहे, आणि या बाजूला ही बाजू एकरूप असणार आहे, कारण ती बाजू काय आहे? सामायिक बाजू आहे. म्हणजे कोणती कसोटी आली बघा? तर बा कसोटी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे बाजू कोन बाजू कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप होतात. आणि हे जर तुम्हाला कसं येतं हे माहिती नसेल तर एकरूपतेच्या कसोट्या हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्या आणि तुमच्या 8वीतल्या मित्रांनाही आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पायथागोरसच्या प्रमेयावरती आधारित. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, पायथागोरसच्या प्रमेयावरती आधारित प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे? ज्या समभुज त्रिकोणांची बाजू 12 सेमी आहे. समभुज म्हणजे काय? तर ज्या त्रिकोणाच्या बाजू ह्या काय असतात? समान असतात, बरोबर आहे. त्या त्रिकोणाची उंची किती? आता इथून जर आपण लंब टाकला तर ही बाजू काय होणार आहे? तुमची निम्मी निम्मी होणार आहे. म्हणजे इथे किती असणार आहे? 6 असणार आहे. मग आपल्याला काय काढायचं? उंची काढायची. म्हणजे पायथागोरस प्रमेय वापरू शकतो. इथं जर समजा ABC घेतलं तर इथं काय येईल बघा? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग वजा काय असणार आहे? BC चा वर्ग. कारण काय असतं? कर्णाचा वर्ग वजा बाजूचा वर्ग. म्हणजेच इथं झाले 12चा वर्ग वजा 6चा वर्ग. 12चा वर्ग 144 वजा 6चा वर्ग 36. वजाबाकी केली, 14तनं 6 गेले, 8 राहिले. परत हातच्या परत दिला, 4तनं 4 गेले, 0 राहिले. म्हणजेच बघा, आणि इथं आले 1 म्हणजे 108 आलेले. ठीक आहे. आता इथं AC वर्ग बरोबर 108 आलेलं आहे. वर्गमूळ घेतलं तर AC बरोबर किती असणार आहे? कर्णी चिन्हात 108 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि हा प्रश्न बघा 2019ला विचारलेला प्रश्न आहे. अशा वेळेला काय करायचं आपल्याला? तर 108चे अवयव पाडा. काय पडतात बघा इथं? तर 108 बे पंचे 10 बे चोक 8 बे दोन्ही 4 1 राहिले बे सती 14 3 नव्वे 27 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. अशा वेळेला काय करायचे? 2-2चे ग्रुप्स करायचे. यातला एक 2 बाहेर काढला, यातला एक 3 बाहेर काढला. 3 दोन्ही काय झाले? 6 झाले, बरोबर आहे. आणि राहिलेली संख्या कुठली होती? 3. म्हणून ती कर्णीमध्ये ठेवायची. म्हणजे 6 कर्णी 3 हे आपलं दुसरं उत्तर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक 3 आहे.
ठीक आहे. तर यामधीलच पुढचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा. एक काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल? आता इथं बघा हा त्रिकोण दिलेला आहे आणि काटकोन त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण असणार आहे तो काय असणार आहे बघा, या पद्धतीचा असू शकतो. कारण काय, हा जर तुम्हाला 90 अंशाचा कोन इथं जर असेल तर ही काय असणार आहे तुमची हायपोटेनियस, म्हणजेच काय असतो, कर्ण असतो. आणि कर्णाची लांबी काढायची म्हणजेच आपल्याला काय करणार आहे, व्यासाची लांबी मिळेल आणि व्यासावरून आपण काय करू शकतो, त्रिज्या काढू शकतो. आता काटकोन करणाऱ्या बाजू एक 8 सेमी आणि 15 सेमी या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच पहिल्यांदा आपण बघा ए बी सी घेतलं तर AC चा वर्ग हा काय असतो, AB चा वर्ग अधिक BC च्या वर्गा इतका असतो. ठीक आहे. म्हणजेच काय झालं बघा, 8 चा वर्ग अधिक 15 चा वर्ग झालेलं आहे. म्हणजेच काय झाले, 8 8 64 आणि 15 चा वर्ग 225, 5 4 9, 6 2 8 आणि हे 2, म्हणजेच किती आले बघा इथं, AC वर्ग बरोबर 289 झाले. म्हणजेच AC बरोबर किती आले आपले, 17 आले. पण AC हा काय आपला व्यास आहे, आपल्याला काढायची काय आहे, त्रिज्या. त्रिज्या हा काय असतो, त्रिज्या ही काय असते तर व्यासाच्या निम्मी असते. बरोबर आहे. बेसाती 14, बेअट्टी 16, 1 राहिले, दशांश चिन्ह दिला 0, बेपंचे 10, म्हणजे 8.5 सेमी हे काय असणार आहे या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. काय आहे बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी, आता चौरस म्हणजे काय असतो, सगळ्या बाजू या काय असतात, समान असतात. बरोबर आहे. कर्णाची लांबी ही किती दिलेली आहे, 11 दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी कर्ण दिलेलं आहे. त्याची बाजूंची लांबी किती हे आपल्याला काढायचंय. म्हणजेच काय झालं बघा इथं, 11 चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक x चा वर्ग. म्हणजेच काय झाले, 11 चा वर्ग 121 बरोबर x चा वर्ग 1 आणि 1 आहे, म्हणजे इथं आले 2x वर्ग आले. हा 2 इकडे गुणाकारात होता, इकडे आल्यानंतर भागाकारात, म्हणजे x वर्ग बरोबर काय आले बघा, 121 भागिले 2 आले. ठीक आहे. मग आता काय करू शकतो आपण, x बरोबर या ठिकाणी काय असणार आहे, 11 गुणिले 1 कर्णी 2 असणार आहे. आता ज्या वेळेला कर्णी 2 येतं त्यावेळेला आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, तर कर्णी 2 आणि कर्णी 2 नी गुणलं तर काय येतं बघा, इथं 11 हे तसेच राहिले आणि कर्णी 2 वरती आले आणि भागाकारात कर्णी 2 गुणिले कर्णी 2 म्हणजे इथं 2 आले. 2 नी भाग घालवला तर बेक के बे, बेपंचे 10 झाले, 1 राहिले आणि बेपंचे 10, म्हणजेच उत्तर काय असणार आहे, 5.5 कर्णी 2 हे उत्तर असणार आहे. आणि हा आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे 2018 ला विचारलेला आहे, चौकोनावर आधारित प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 व 2x वजा 20 अशी आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती असं विचारलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण काय घेतलं, 2x अधिक 10, सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते. ठीक आहे, म्हणून ते लिहून घेऊया आपण. 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 आणि पुढे आहे 2x वजा 20 आणि बरोबर किती असणार आहे या ठिकाणी, तर 360 अंश असणार आहे. ठीक आहे. बेरीज केली तर या ठिकाणी बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 झाले, 9 आणि 2 11x आले. इथे बघा 10 आणि 15 20 25 झाले, 25 वजा 30 हे 25 असेच घेऊया आणि वजा वजा अधिक म्हणजेच वजा 50 झाले, म्हणजे परत किती आले, वजा 25 आले या ठिकाणी. बरोबर आहे. आणि इथं आले 360 अंश. म्हणजेच आता इथं बघा 11x बरोबर 360 अधिक 25 झाले, म्हणजे इथं आले 5, इथं आले 8 आणि इथं आले 3 आणि x बरोबर 385 भागिले 11 असणार आहे, कारण हे गुणाकारात इकडे गेल्यानंतर भागाकारात येईल. 11 त्रिक 33, 5 राहिले, 11 5 55, म्हणजे x बरोबर किती आले आपले, 35 आले. ठीक आहे. आता पहिला जो कोन होता तो काय होता आपला, 2x अधिक 10 होता, म्हणजेच किती झाले बघा, 35 2 70, 70 अधिक 10 म्हणजे इथे किती आले, 80 अंश आले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं होता आपला 3x अधिक 15, 3x अधिक 15 म्हणजेच किती झाले बघा, 35 त्रिक 35 गुणिले 3 अधिक 15, सोडूया. 5 त्रिक 15, हातच्या लेख 3 त्रिक 9 आणि 1 10 अधिक 15, म्हणजेच या ठिकाणी 5 5 आणि 5 10, हातच्याला 1 2 आणि हा आलाय 120. ठीक आहे. तिसरा कोण होता आपला, 4x वजा 30, म्हणजेच किती झाले बघा, 35 गुणिले 4 वजा 30, 4 पंचे 20, 4 त्रिकम 12, 13 14 वजा 30, म्हणजेच हा किती आला, 110. आणि चौथा कोण होता आपला, 2x वजा 20, म्हणजेच किती आले बघा,
2 गुणिले 35 वजा 20 म्हणजे 70 वजा 20 म्हणजेच किती आलेलं आहे या ठिकाणी 50 अंश आलेलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी विचारले काय आहे तर चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती. आता सर्वात लहान बाह्य कोन कुठला असणार आहे. जो सर्वात मोठा कोन कुठला आहे बघा तर 120 आहे. बरोबर आहे. म्हणजे 120 म्हणजेच काय करणार 180 वजा 120 केलं तर आपल्याला बाह्य कोन मिळतो. म्हणजे इथं आले 0 इथं आले 6 म्हणजे 60 अंश हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवे असतील तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे तो महत्त्वमापन मधला प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे बघा 216 मीटर लांबीची दोरी आहे आणि समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. 5 ठिकाणी कापली म्हणजे 6 तुकडे झाले. बरोबर आहे. म्हणजे 216 भागिले काय करणार आहे आपण 6 केले. ठीक आहे. साइन त्रिक 18 झाले 3 राहिले. ठीक आहे. सई 36 म्हणजे 36 मीटर झाले. पण आपल्याला सेंटीमीटर विचारलेलं आहे. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना आपण 100 ने गुणतो म्हणजे 3600 सेंटीमीटर इतकी लांबी एका तुकड्याची असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीचेही बाकीचे प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्कॉलरशिपचेही बरेच प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता. धन्यवाद.